अमित ठाकरे ने संगठन और कानून व्यवस्था पर बड़ा बयान दिया है। ड्रग्स के बढ़ते खतरे, पुलिस की फ्री हैंड देने की मांग और सरकार पर सवाल उठाते हुए उन्होंने सख्त कार्रवाई की जरूरत बताई। ड्रग्सचा पूर्ण इश्यू आहे का? आणि सगळी रेव पार्टी होती का? याची पार्टी झाली? मला पार्टीची कल्पना नाही आहे, पण मला वाटतं की खूप दुर्दैवी आहे की दोन तरुणांचा जीव जातो या गोष्टीत. आणि मला वाटतं की हे ड्रग्स कुठून येतात, आपल्या प्रत्येक शहरांमध्ये येतात. पुणे असेल, नाशिक असेल, मुंबई असेल, हे किती प्रमाणात येतात हे पण मी तुम्हाला सांगेन. हे थांबवण्याची ताकद सरकारमध्ये नाही आहे का? दरवेळेला अशा काहीतरी प्रकार झाल्यावर मला वाटतं की आपण कुठेतरी याच्यावर चर्चा करतो. हे थांबवण्याची मला वाटतं की ताकद असली पाहिजे की पोलिसांना तुम्ही एक 24 तासाचा फ्री हँड द्या, हे सगळ्या गोष्टी सुटतील. मला आता कळायला लागले की शाळांच्या बाजूला ड्रग्ज विकले जातात पुण्यामध्ये, नाशिकमध्ये. ही कुठची परिस्थिती? आपण कुठे आणून ठेवलोय आपल्या शहरांना? या कुठेतरी गोष्टींवर आपण विचार करणार आहोत की नाही की एक पार्टीत खूप दुर्दैवी झालं, पण ज्या प्रमाणात ड्रग्ज येत आहेत, ज्या प्रमाणात ड्रग्ज कन्झ्युम केले जात आहेत, हे खूप भीषण आहे. त्याचे आकडे सरकारकडे नाही आहेत. त्याच्यामध्ये आपण पाहिजे की आनंद पटेल जो ड्रग तस्कर आहे, याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या वडिलांचं जे समोर आलेलं आहे कारण आणि जे रेसिंग माफिया होते त्याच्या मार्फत जे सगळं ड्रग ते घेत होते, म्हणजे इतर देशातून किंवा इतर राज्यातून. असे मी तुम्हाला किती नावं देऊ? असे एक माणूस नाहीये ना, असे किती नावं देऊ तुम्हाला की कुठे आपल्या माझा मुलगा आता शाळेत जाईल, तुमची मुलं आता शाळेत जातील. एक भीती तर वाटते ना की आपल्या शाळेच्या बाजूला ड्रग्ज विकले जातात. एका माणसाला एक प्रकरण बाहेर आल्यावर आपण त्या माणसाबद्दल बोलायला लागतो. एक मला वाटतं एक्झाम्पल सेट केलं पाहिजे की हा माणूस पकडला गेला ना, कठोर कारवाई करा. जी शिक्षा देऊ, जी घाणेरडी शिक्षा देऊ शकता ती द्या. एक एक्झाम्पल सेट करा की तुम्हाला ह्या आपल्या राज्यात ड्रग्ज झाले नाही पाहिजे, त्याच्यासाठी आपण काम नाही करू शकलो ना, तर मला वाटतं आपण कुठेतरी चुकतोय. आणि किती सोपी गोष्ट आहे. प्रशासनाला ड्रग्ज थांबवता येत नाही.